महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासोबतच ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अध्यक्ष पालखी सोहळ्याचे त्यांचे देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण याची ही दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहताय। गिरीश महाजन देखील उपस्थित आहेत आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये विठुरायाच्या नामाचा जयघोष आपण करूयात। आणि आता सध्या हे लाईव्ह चालू आहे पंढरपुरामध्ये विठुरायाचं मंदिराचा परिसर चित्रीकरण करण्यासाठी प्रत्येक जणांच्या हातात मोबाईल आहे, फोन आहे आणि अक्षरशः प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येते आहे। महाप्रसादासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन मंदिराच्या या गर्भगृहामध्ये झालेलं आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही ही शासकीय महापूजा पाहावी अशी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे। दरवर्षी तुम्ही पाहता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सौजन्यानं आपण हे प्रक्षेपण करतोय। पंढरपूरच्या नगराध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विविध संस्थांचे प्रमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित आहेत। महापूजेला प्रारंभ होतोय, तर थेट आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूयात। ओ सर तुम्ही खालती बसायला सांगा ना। नवल ओ दादा, ओ सर लाईव्ह चाललंय, दूरदर्शन दिसत नाही कोण। समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी आणि या समस्यांचं हरण व्हावं असा लोककल्याणकारी संकल्प महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांनी घेतलेला आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। असं म्हणतात की सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति। कुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। या पंढरीच्या विठुरायाच्या चरणी हाच संकल्प घेऊन आज ते पूजा करणार आहेत। याची प्रत्यक्ष दृश्य आपण पाहू शकतो आहोत। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे। या इच्छेपोटी आपापल्या घरातनं निघालेले महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत। फोन खालती है, फोन खालती आषाढ़ी एकादशी
नवल नवल उसको बिठाना बसा ना खालती नाही दिसतंय तू पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी आपापल्या घरातनं निघालेले महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचत आहेत. वाखरी मुक्कामापासून इथवर ते अतिशय नियोजन पद्धतीने चालत पोहोचलेले आहेत आणि आता आपण पाहतो आहोत दृश्य की आजची तिथी आजचा वार संवत्सर यांचा उल्लेख करून पाऊस पाणी योग्य प्रकारे व्हावं, नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत, महाराष्ट्रातल्या जनतेचं रक्षण व्हावं आणि समस्याग्रस्तांच्या आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी, त्या समस्यांचं हरण व्हावं असा लोककल्याणकारी संकल्प महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेत असताना आपण पाहतो आहोत. लाईव्ह आहे काय करतात. या वर्षीच्या मानाच्या पूजेचा जो सन्मान आहे तो मिळालेला आहे श्री बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने यांना. मुक्काम पोस्ट गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव इथून ते आलेले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत. 70 वर्षाचे श्री बाबासाहेब माने आणि त्यांच्या सौभाग्यवती 68 वर्षाच्या आहेत सौ प्रभावती माने या आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत पूजा करत आहेत. आपण पाहतो आहोत ही दृश्य. हरिहरा नाही भेद एका वेलांटीचा फरक असा असलेला संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेला विठुराया आणि त्याची आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणारी ही पूजा आपण सर्वजण पाहत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने विठुरायाला अर्पण केलेलं वस्त्र हे अतिशय सुंदर आहे. लाल रंगाचं आणि केशरी रंगाचं आहे. त्यावर अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे.
त्याचबरोबर माता रुक्मिणीसाठी दिलेली जी पैठणी आहे ती येवल्याची सुप्रसिद्ध अशी पैठणी आहे. आता आपण पाहतो आहोत दृश्य ज्याच्यामध्ये विठुरायाचा पोशाख बदलला जातो आहे. अतिशय सुंदर असा भरजरी पोशाख आणि तो बदलला जातो आहे. सर्वात पहिल्यांदा पंढरपुरामध्ये येऊन दर्शन कोणी घेतलं याचा दाखला काही असेल तर तो भगवान शंकरांनी कृष्ण रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झाल्यावर त्याचं रूप कसं आहे हे पाहण्याची त्यांना इच्छा झालेली होती. रामपूजी सदाशिव, शंकरपूजी भगवान विष्णू असं म्हणतात. परस्पर चिंतन करणारे हे परमात्मा आहेत आणि त्यामुळे विठुरायाचं हे रूप पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्वतः भगवान शंकर धावून आलेले होते. या मूर्तीच्या ठिकाणी असलेली 8 वैशिष्ट्य आपल्याला गुरुजी समजावून सांगतात. चंदन तिलक आणि कंठी कौस्तुभमणी विराजित असं ज्याचं वर्णन आहे ते विटेवर उभं असलेलं सुंदर ध्यान आता आपण पाहू शकतो आहोत. कस्तुरी मळवट असं म्हणतात आणि चंदनाची उटीही त्याला लावली जाते. जसे आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार सेवन करतो तसे वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्याला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. भगवंताच्या मूर्तीला शुद्धोदक स्नान घातलं जात आहे. तुम्ही पण ऐकत नाही, असं समजत पण नाही लोक. शुद्धोदक स्नानानंतर त्यांचे उपचार होणार आहेत आणि आपण पाहतो आहोत दुग्ध स्नान आता आपण घालताना पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी काळ्या दगडातली ही मूर्ती जरी असली तरी दुग्ध स्नान घातल्यानंतर ती शुभ्र वर्ण अशी दिसते. करकटावर घेऊन उभा असलेला हा विठुराया आणि त्याला विविध प्रकारच्या द्रव्यांनी स्नान घातलं जात आहे. भक्त पुंडलिकाने दिलेली वीट आपण पाहतो आहोत ज्याच्यावर हा देव उभा आहे आणि आता त्याच्या ओठी लोण्याचा आणि दह्याचा मुखात दिलेला आहे आणि आरती ओवाळून लोण्याचा प्रसाद त्यांना दिलेला आहे. अतिशय मंगलमय असं वातावरण. टाळ मृदुंगांचे घोष बाहेर अखंड सुरू आहेत. प्रत्येक वारकऱ्याला एकदा तरी हे विटेवर उभं असलेलं सुंदर ध्यान पाहण्याची इच्छा होते आणि खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारं असं हे दृश्य आहे मंडळी. नित्योपचार पूजा जशी होते त्याच प्रकारची पूजा इथे केली जात आहे. शर्करा त्याला दिली गेलेली आहे म्हणजे साखर आहे. मला वाटतं हे असं एकच उदाहरण आहे ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः भक्तांच्या भेटीसाठी या सर्व उपचारांमधून तयार होत असतो. छेडिता विणेची तार उमटे नाद ब्रह्माचा हुंकार कणकणात विठ्ठल हा भक्तीचा आधार.
पुन्हा एकदा दुग्ध स्नान विठ्ठलाच्या मूर्तीला केलेलं आहे. आपण पाहतो आहोत ही सर्व श्रींच्या नित्यकर्मातली ही भांडी ही चांदीची आहेत आणि यांचीही कथा आहे मंडळी. भारतातली सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र जिवंत करणाऱ्या महान राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ही विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती आणि या मंदिरामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. 6 एप्रिल 1750च्या ऐतिहासिक पत्रानुसार त्यांनी माता रुक्मिणीसाठी सोन्याचा कमरबंद आणि जडावाची चोळी अर्पण केलेली होती. त्याचबरोबर विठुरायाच्या स्नान आणि नैवेद्यासाठी लागणारी ही सर्व मौल्यवान चांदीची भांडी त्यांनी अर्पण केलेली होती आणि ती अजूनही वापरामध्ये आहेत. इतकंच नाही तर जे शेजघर आहे ज्याच्यामध्ये देव विश्राम करण्यासाठी जातात तिथली त्यांची चांदीची शय्यासुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी अर्पण केलेली आहे. आपण प्रत्यक्ष प्रसारण पाहू शकता आहात मंडळी, ज्याच्यामध्ये विठुरायाच्या मूर्तीच्या वर असलेल्या वेगवेगळ्या खुणा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. आज विठुरायाची प्रत्यक्ष पूजा करण्याचा मान मिळालेलं जोडपं श्रीयुत बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने हे सुद्धा विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करत आहेत. 20 वर्षांपासून ते वारी करत आहेत. धाराशिव जिल्ह्यापासून इथपर्यंत ते येतात आणि पायी वारी करून त्यांना आज 2026 मध्ये हा बहुमान मिळालेला आहे. हे मानाचं वारकरी दाम्पत्य आहे. खरोखरच अतिशय श्रद्धेने दरवर्षी वारी करणारी अनेक दाम्पत्य आहेत आणि अनेक वर्ष ते याच ओढीने वारी करतात की एकदा तरी विठुरायाला प्रत्यक्ष स्नान घालण्याचं भाग्य आपल्याला मिळावं आणि आज ते मिळालेलं आहे. वयवर्ष 70 आणि वयवर्ष 68 असं असलेल्या या वारकऱ्यांना श्री आणि सौ माने या दाम्पत्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. शुद्धोदक स्नान आपण पाहतो आहोत की विठुरायाच्या मूर्तीला घालण्यात येतंय. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि माणसाता आलो, हरिनामाचा गजर केला मला मी गावलो, जन्म झाला वार करी वाट समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. अशीच भावना असलेलं हे दाम्पत्य देवाचं स्नान झालेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भगवंतासाठी दिलेला सुंदर पोशाख आता त्यांना घालण्यात येणार आहे. येवल्याची अतिशय सुंदर हाताने विणलेली पैठणी रुक्मिणी मातेसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर
विठुरायासाठी असणार आहे खास बनारसी कापडाचा पोशाख, राजेशाही थाट आपण पाहतो आहोत. विठुरायाच्या शरीरावरच्या 8 खुणा म्हणजे भक्तपुंड